Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture, we are going to discuss the last part of the lesson number 1.3, the cop and the anthem. So, let us discuss the last part of the lesson. At the beginning of the paragraph, at length Sophie reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. It means after failing all those plans made by the Sophie, then Sophie, who became very nervous, who became very upset, then after walking some distance, there is another road, and there is a huge lightning on that road. The crowd is very low, so that the road belongs to the super rich members. म्हणजेच सोफीचे हे सगळे प्लॅन्स फेल झाल्यामुळं तो एका वेगळ्या रोडवरती तो येतो. तो रोड शक्यतो असा झगझगाट केलेला, असा लाईटनिंगने झगमगाट असलेला, कमी क्राऊड असलेला, असा श्रीमंत लोकांसाठी असणारा जो स्पेअर ठेवलेला जो एक वेगळा सेक्शन असतो, त्या टाईपच्या त्या रोडवरती तो काय करतो, तो आलेला आहे. देन ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड्स मेडिसिन स्क्वेअर. For the homing instinct survives even when the home is a park bench. Then he thought that there is no option to go to the Madison Square. कारण त्याला तो ऑप्शनच नाही, मेडिसिन स्क्वेअरकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. बिकॉज ऑल द प्लॅन्स मेड बाय द सोफी इट बिकम फेल्ड. ते सगळे प्लॅन काय झालेले आहेत, सगळे फेल झालेले असल्यामुळं सोफीला मेडिसिन स्क्वेअर त्या गार्डनमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोफी केम टू अ स्टँड स्टिल. व्हेन द सोफी हू रीच ॲट अ क्वाईट कॉर्नर अँड देन ही स्टॉप. तो एका शांत वातावरण असणाऱ्या एका कॉर्नरवरती येऊन थांबतो. अँड देन हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च, क्वाइंट अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. सो he stopped at the quiet corner and he saw a very old church. It looks like very attractive with a triangular walls. Here the word quaint. Quaint means it looks like so attractive. Gabled means the wall of that church. It looks like a triangular walls. म्हणजे अशा एक ओल्ड टाईपचं जे चर्च दिसायला एकदम सुंदर, आणि त्याच्या ज्या वरची जे छत आहे, त्या छताच्या जवळ खालच्या ज्या भिंती आहेत, त्याचा जो शेप आहे तो एक ट्रँग्युलर आकाराचा शेप. असं एक ओल्ड चर्चला पाहून, ते चर्च जे जुन्या पद्धतीचं जे चर्च आहे, त्या चर्चला पाहून सोफी त्या ठिकाणी थांबतो. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लो वेअर. नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज मेकिंग शुअर ऑफ his mastery of coming Sabbath anthem. So, the windows of that church was painted violet inside. त्या चर्चच्या ज्या विंडोज आहेत त्या आतून व्हायोलेट रंगाने रंगवलेल्या आहेत. So, he loves that atmosphere very much. So, the organist was practicing on the mouth organ for the anthem and they wanted to say on a Sabbath. आणि त्या चर्चमध्ये जे ऑर्गॅनिस्ट आहेत ते त्यांच्या त्या ऑर्गनच्या माध्यमातून, ते म्युझिक ऑर्गनच्या माध्यमातून एका प्रेयरची प्रॅक्टिस करतात की त्यांना ती सॅबॅथ ह्या दिवशी त्यांना ती म्हणायची होती. हिअर द वर्ड सॅबॅथ मीन्स द डे ऑफ द वीक फॉर अ रेस्ट इन अ ख्रिश्चॅनिटी. सो द मेनी पीपल्स इन ख्रिश्चॅनिटी अँड ऑल्सो जू दे सेलिब्रेट धिस डे ऑन अ संडे ऑर सॅटरडे. बघा, ख्रिश्चॅनिटीमध्ये किंवा ज्यू लोकांच्यामध्ये आठवड्यातला एक दिवस एक रेस्ट डे म्हणून ते साजरा करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, सॅबॅथ. ज्यू लोकांमध्ये शक्यतो तो शनिवारचा तो रेस्ट डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ख्रिश्चॅनिटीमध्ये तो संडे म्हणून सेलिब्रेट केला जातो. अशा पद्धतीने ह्या सॅबॅथसाठी हे जे ऑर्गनिस्ट आहेत ते काय करत आहेत, दे आर प्रॅक्टिसिंग फॉर द प्रेयर. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट द सोफीज इयर स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम transfixed against the convolutions of the iron fence. Hearing all these kinds of sweet sounds
ऑफ दॅट ऑर्गन्स सोफी वॉज स्टॉप देअर. त्या ऑर्गनचा जो एकदम स्वीट असा साऊंड, त्या प्रेयरचा जो ते प्रॅक्टिसिंग करत असणारा तो प्रेयरचा जो आवाज आहे, त्या ज्या ऑर्गन्सचा जो आवाज आहे, व्हेन द सोफी हर्ड दॅट काइंड्स ऑफ ऑर्गन्स देन ही स्टॉप ॲट द आयरन फेन्स. त्या आवाजामुळं सोफी ते जे चर्चचं जे तारेचं जे कंपाऊंड आहे, आयरन फेन्स, फेन्स म्हणजे कंपाऊंड, त्या फेन्सला ते काय होतो, तिथंच तो थांबतो. देन द मून वॉज अबोव, full and radiant. Vehicles and pedestrians were few. Sparrow twittered sleepily in the eaves, or little while the scene might have been country churchyard. The moon was above on his head. It was full and brightly lightning. ज्यावेळेस सोफी त्या चर्चच्या समोर उभा राहिलेला आहे, चंद्र असा उगवलेला आहे, त्याच्या डोक्यावरतीच असा त्याचा जो प्रकाश आहे एकदम ब्राईट असा प्रकाश त्याच्या भोवताली पडलेला आहे. देअर वेर अ फ्यू व्हेकल्स अँड पेडिस्ट्रियन्स. त्या ठिकाणी खूप असे तुरळक असे व्हेकल्स आहेत. पेडिस्ट्रियन्स म्हणजे जे पादचारी जे आहेत, ते चालणारी लोक आहेत, ते खूप थोडेच आहेत. द साऊंड ऑफ दॅट स्पॅरो कुड बी हर्ड बिकॉज इट वॉज लाईक अ ओल्ड चर्च. ते जुनं चर्च असल्यामुळं तिथं चिमण्यांची बरीचशी घरटी तिथं असल्यामुळं त्या चिमण्यांचा जो रात्री झोपेत असणारा जो आवाज, अशा पद्धतीने तिथलं ॲटमॉस्फिअर सोफीला खूप भावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन अँड द अँथेम दॅट अगेन्स्ट द प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयरन फेन्स, फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज when his life contained such things as mother and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. So hearing that anthem, his feet got stuck there. It means cemented there. ज्यावेळेस तो सोफी ती अँथेम ऐकतो, जी प्रेयर ऐकतो, त्या प्रेयरमुळं त्याचे जे पाय आहेत तिथं त्याचे घट्ट रोवून बसलेले आहेत. सो हिअरिंग दॅट अँथेम हिज ओल्ड मेमरीज वेअर अवेकन. ज्यावेळेस तो ती अँथेम ऐकतो, जी प्रेयर आहे ते ऐकतो, देन हिज ओल्ड मेमरीज वेअर अवेकन. त्याच्या ज्या जुन्या मेमरीज आहेत, जुन्या आठवणी त्या जाग्या झालेल्या त्याला पाहायला मिळतात. वन्स अपॉन अ टाईम ही हॅड अ नाईस होम. त्याला आठवतं आहे आधीच्या काळामध्ये की त्याच्या एक चांगलं सुंदर असं घर होतं. अ मदर ऑल्सो वॉज देअर, हॅपीनेस ऑल्सो ॲट होम, अ डिफरंट काइंड्स ऑफ ॲम्बिशन्स टू डू समथिंग इन हिज लाईफ. त्याच्या घरी त्याला त्या प्रेयर ऐकल्यानंतर त्याला ते जुन्या आठवणी आठवतात. त्याचं चांगलं असं सुंदर असं घर होतं, त्या घरामध्ये त्याची आई होते. देर इज अ हॅपी ॲटमॉस्फिअर ॲट होम, द डिफरंट काइंड्स ऑफ ॲम्बिशन टू डू समथिंग इन हिज लाईफ. चांगलं काही ना काहीतरी करण्याची इच्छा, घरामधलं वातावरण एकदम आनंदी. फ्रेंड्स अँड व्हेरी गुड थॉट्स ॲट दॅट टाईम. ही हॅड अ नाईस क्लोथ. Coincidentally, the atmosphere of the church, it was very pleasant and he was in a mood to receive it. त्या चर्चमधला जो एवढा ॲटमॉस्फिअर, एवढा त्याला हॅपी ॲटमॉस्फिअर असल्यामुळं, त्याच्या ज्या जुन्या आठवणी त्या ताज्या झाल्यामुळं, त्याचे ज्या घरचं ॲटमॉस्फिअर, त्याचे जे मित्र, त्याच्या ज्या लाईफकडे बघण्याचा तो त्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, हे सगळं त्याला आठवायला लागतं. अँड देन ही वॉज the atmosphere of that church, it was very pleasant and he was in a mood to receive it. आणि त्याचा पण एवढा मूड झालेला असतो की त्याला तिथनं ते सोडून जाऊ शकत नव्हता. द कंजंक्शन ऑफ द सोफी रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. सो ऑल दॅट ॲटमॉस्फिअर हॅड अ व्हेरी गुड इफेक्ट ऑन हिज सोल. ह्या चर्चमधला एवढा शांत वातावरणाचा आणि त्या प्रेयरचा त्याच्या आत्म्यावरती, त्याच्या मनावरती इतका परिणाम झालेला असतो, इतका पॉझिटिव्ह परिणाम झालेला असतो की त्याला ते चर्च किंवा तिथलं ठिकाण सोडून जाऊ वाटत नव्हतं. ही व्ह्यू विथ अ रायझिंग हॉरर द पीट इन टू विच ही हॅड टम्बल्ड. द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, wrecked faculties and base motives that made up his existence.
सडनली देअर वॉज अ फिअर इन हिज माइंड. अचानक त्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. जी जुन्या आठवणीमधली अचानक त्याची भीती निर्माण होते. एक त्याच्या आयुष्यातला एक जो नर्वस पॉईंट आहे तो त्याला आठवतो. वन्स देअर वॉज अ काइंड ऑफ अ पिट इन हिज लाईफ. एक त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती ती त्याला आठवते. त्यामुळे तो घाबरलेला इथं पाहायला मिळतो. ही वॉज ड्रॉन फ्रॉम अ गुड लाईफ टू बॅड लाईफ. त्याचं आयुष्य जे त्याचं आयुष्य खूप जुन्या काळामध्ये जे चांगलं होतं ते अचानक कसं त्या वाईट अवस्थेत तो कसा गेला. हिज लाईफ बिकेम अ शॉर्ट मोटिव्ह. म्हणजे तो आधी खूप ॲम्बिशियस असा पर्सन होता, पण आता त्याची लाईफ अशी झालेली आहे की हिज लाईफ बिकम अ शॉर्ट मोटिव्ह. ऑल हिज डिझायर्स अँड ॲस्पिरेशन्स वेअर गॉन. His ability to do something in the life was gone, and prepare a life, living of a life was very low standard. बघा, त्याचा जो आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आता सध्याच्या काळामध्ये तो बदललेला त्याला अचानक आठवतो की लॉस ऑफ ॲम्बिशियस. जो ॲम्बिशन्स तो होता, तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याचा होता, तो आता इथं अजिबात दिसत नाही. देन ऑल हिज डिझायर्स अँड ॲस्पिरेशन्स वेअर गॉन. त्याच्या ज्या इच्छा आकांक्षा पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. हिज ॲबिलिटी टू डू समथिंग इन अ लाईफ वॉज गॉन. आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची ज्याच्याकडे उमेद होती ती त्यांनी ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. अँड प्रिपेअर्ड लिव्हिंग ऑफ लाईफ इज व्हेरी लो स्टँडर्ड. आणि आता तो सध्या लो स्टँडर्ड, जसं गरीब लोक जशी जगतात तशा पद्धतीचे तो सगळे त्याचे विचार लो स्टँडर्डचे आहेत. म्हणजे आधी त्याची लाईफ वेगळीच होती, पण आताच्या सध्याच्या काळामध्ये तो असा त्याच्यामध्ये काय वातावरण निर्माण झालं त्याच्या लाईफमध्ये हे त्याला समजत नव्हतं. तो विचार त्याबद्दल करायला लागला की तो आधी कसा होता ना आता त्याच्यामध्ये का त्याची अशी लाईफ निगेटिव्हमध्ये गेलेली आहे, ह्या माइंडमध्ये तो आहे. देन अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू धिस स्ट्रेंज मूड. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ह हिम to a battle with his desperate fact. So his mind was beginning to respond to this atmosphere. त्याचा ऑटोमॅटिकली ते माइंड पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करायला लागली. ते व्हेन ही हर्ड द अँथेम इन द चर्च. त्या चर्चमध्ये ज्यावेळेस तो अँथेम ऐकायला सुरुवात करतो, देन ही रिस्पॉन्ड टू धिस पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर. त्या ॲटमॉस्फिअरला तो पॉझिटिव्हली ॲटमॉस्फिअरला काय करायला तो रिस्पॉन्स द्यायला लागला. इन The mental battle was going on his mind, and he decided that he wanted to get out of his bad situation. आणि ह्या अँथेमचा एवढा त्याच्या मनावर परिणाम झाला की तो आता जे जीवन जगतोय, ते रटाळ जीवन जगतोय, त्यातून त्या बॅड थिंग्समधून तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करायला लागतो. ही डिसाइडेड दॅट ही वॉन्टेड टू गेट आउट ऑफ दिस बॅड थिंग्स, बॅड सिच्युएशन. ह्या बॅड सिच्युएशनमधून त्याला काय करायचं आता, ह्यातनं त्याला बाहेर पडायचं आहे. एवढं त्याच्यावरती काय झालं, त्याच्या लाईफवरती, त्याच्या मनावरती, त्याच्या सोलवरती एवढा परिणाम त्या अँथेमचा झालेला आहे. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. हिअर द वर्ड मायर. मायर मीन्स त्याची जी परिस्थिती आहे ती दलदलीतली जी परिस्थिती अडकून बसलेला आहे त्यातनं त्याला ते बाहेर पडायचं आहे. So he pulled himself out of the mire and would make a man of himself again. He would conquer the evil that had enslaved him. There was a time he was young at. He would resurrect his old eager ambitions and pursue them without faltering. Here he says that he wanted to be a good person. त्याला चांगला तर माणूस परत पुन्हा एकदा व्हायचं आहे. बिकॉज when he was a young man, he was a very ambitious man and to do work very tirelessly. तो ज्यावेळेस तो यंग होता, ज्यावेळेस तो तरुण होता, अजिबात न थकता, न घाबरता, न डगमगता तो काय करायचा, त्या काळामध्ये खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने काम करत असता. हिज व्हॉइस दॅट रिव्होल्युशनाइज हिज लाईफ. त्याचा जो आवाज तो आता स्वतःला तो म्हणतोय की त्याचा जो स्वतःच्या क्रांती घडून आलेली, त्याला स्वतःच्या लाईफमध्ये त्याला असं जाणीव झालेली आहे की त्याच्या आयुष्यामध्ये आता हा दिस इज द टर्निंग पॉईंट इन हिज लाईफ. सो ही लुक द लाईफ इन रियालिटी अँड ही वॉन्टेड टू डू समथिंग गुड. त्याला चांगलं काहीतरी करायची आता त्याची पुन्हा एकदा इच्छा झालेली आहे. सो
The solemn but sweet organ notes had set up a revolution in him. Tomorrow he would go into roaring downtown district in a and find work. So his voice that revolutionized his life, त्याच्या व्हॉईसमध्ये एक असा पॉझिटिव्ह पणा आपल्याला दिसून येतो. सो ही डिसाइडेड टू गो टू द मार्केट टुमारो अँड फाइंड अ न्यू जॉब. तो ठरवतो आता उद्या उठल्यानंतर, झोपेतून उठल्यानंतर ना मार्केटमध्ये जायचं आणि जॉब शोधायचा. अ फर इम्पॉर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. ही वूड be somebody in the world, he would. He remembered that the traders had offered him a job as a driver. त्याला आठवते जुने एक गोष्ट त्याला आठवते की एक फर इम्पोर्टर आहे, म्हणजे फर विकणारा जो मर्चंट आहे, जो व्यापारी आहे, ही ऑफर्ड हिम अ जॉब ॲज अ ड्रायव्हर टू द सोफी. सोफीला त्याने एक जॉब ड्रायव्हर ॲज अ ड्रायव्हर म्हणून त्याला काय केलं होतं, एक जॉब ऑफर केलं होतं. सो टुमॉरो ही वूड गो टू दॅट मर्चंट अँड आस्क फॉर अ जॉब अँड समथिंग वूड हॅपन इन हिज लाईफ. तो सकाळी उठल्यानंतर त्या परत व्यापाऱ्याकडे जाणार आणि त्या व्यापाऱ्याकडे जाऊन ती जी ड्रायव्हरचा जॉब आहे तो मिळतोय का नाही ते तो त्याला विचारायला जाणार होता. So Sophie felt a hand laid on the arm. So at the same time, Sophie realized that someone had put hand on his shoulder. एवढा त्याचा पॉझिटिव्ह माइंड आहे. सकाळी उठल्यानंतरनं त्या व्यापाऱ्याकडे जायचं आहे, ड्रायव्हरचा जॉब आहे का नाही ते पाहायचं आहे, किंवा एखादा नवीन जॉब मिळतो का नाही, असा पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये तो असतानाच सडनली सोफी रिअलाइज दॅट समवन हॅड पुट हँड ऑन हिज शोल्डर. त्याला अचानक आठवतं की त्याला जाणवतं की त्याच्या शोल्डरवरती, त्याच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवलेला आहे. ही लुक क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. ही लुक अप अँड सॉ दॅट वॉज अ पोलिसमॅन. त्या पाठीमागं बघतो तर त्याला समजतं की एक पोलिसमॅन आहे. पोलिसमॅनने त्याच्या शोल्डरवरती काय झालेलं आहे, हात ठेवलेला आहे. अँड देन पोलिसमॅन आस्क्ड टू द सोफी, व्हॉट आर यू डुईंग हिअर? The policeman said him, what are you doing here? Sophie said nothing. Then, come along, said the policeman. When the Sophie replied that he cannot doing nothing, then the policeman told him, come with me. चल माझ्या बरोबर, असा डायरेक्ट पोलिसमॅन त्याला म्हणाला. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. So the policeman who took him to the court and judge punished him to the 3 months jail. पोलिसमॅन दुसऱ्या दिवशी सकाळी सोफीला त्या कोर्टमध्ये घेऊन जातो. अँड द कोर्ट अँड द जज हू पनिश्ड हिम टू द 3 months jail. अचानक डायरेक्ट कोर्टमध्ये गेल्यानंतर ना सोफीला 3 महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली जाते. म्हणजे ज्यावेळेस सोफी काहीतरी क्राईम करायला जात होता त्यावेळेस कोणीही त्याला अरेस्ट करत नव्हतं. बट ही रिअलाइज व्हॉट इज द रियालिटी ऑफ द फ्रीडम अँड देन ही वॉन्टेड टू बिकम अ गुड पर्सन. अँड दॅट ॲट दॅट टाईम द पोलिसमॅन हू वॉज अरेस्टेड हिम. त्याच वेळेस पोलिसमॅन त्याला काय करतात, अरेस्ट करतात. ज्यावेळेस तो ठरवतो त्याचा आयुष्याकडे बघण्याचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याला पाहायला मिळतो त्याच वेळेस त्याला अटक केली जाते. सो दिस इज द सरप्राईज एंड ऑफ द लेसन, the cop and the anthem. So here we have completed our lesson number 1.3, the cop and the anthem. The brainstorming activities on this lesson we will send in a next lecture. Okay, thank you.